या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। भारतीय स्टेट बँक शाखा प्रतिभानगर कोल्हापूर येथे करंट खाते काढलेल्या पांडुरंग शिंदे या ग्राहकाला 5/12/2023 रोजी बँकेने कर्जवसुलीची नोटीस बजावली आहे। ते आज कोल्हापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात आलेली नोटीस घेऊन आले होते। सुभाषनगर येथे राहणारे शिंदे यांनी प्रतिभानगर स्टेट बँक शाखेत आपले करंट खाते उघडले होते। त्यांनी कधीही 1 रुपया बँकेचे कर्ज काढले नसताना त्यांना बँकेने कर्जवसुलीची नोटीस बजावली। 75 वर्षे असलेल्या शिंदे यांना कर्जाची नोटीस बघून धक्का बसला। या कर्जाच्या वसुलीचा आकडाही त्यांना नीट वाचता आला नाही। या नोटीसमध्ये करोडो रुपयाच्या कर्जाची रक्कम लिहिली आहे। शिंदे बँकेविरुद्ध तक्रार दाखल करणार आहेत असे त्यांनी तारानुशी बोलताना सांगितले। मी तर स्टेट बँकचे लोकांनी मला कर्ज मी घेतलं असं नमूद करून मला त्या ठिकाणी काही नोटीस दिलेलं आहे आणि ते नोटीस चुकीची नोटीस आहे। त्या रुपये त्यातून 307 कोटी काय लिहिले, त्या करोड रुपये लिहिले काय माहिती आहे। ॲक्च्युली ह्याच्यामध्ये काहीच लिहिलं नाही काय। आणि आता स्टेट बँकची लोक इथे हुडकावलं आहे मगापासून, कोणी कुठं नाही येता नाही मिळणे। माझं वय आता 75 आहे, त्यामुळे खोटी नोटीस दिलेली आहे काय ती नोटीस आहे, याच्यावरती कारवाई व्हावी असं माझं म्हणणं आहे। बँकेत लोकांनी मला फसवणूक चालू आहे, मला त्या वयात मला त्रास देत आहे काय। मी बँकेत वरचे वारंवार जातो आहे, बँकेमध्ये काय म्हणतात मी हे करंट अकाउंट ओपन केलं आहे। करंट अकाउंट ओपन केलं असताना कर्ज एक पैसा सुद्धा घेतला नाही। की कर्जामध्ये काय रुपये कर्ज घेत असलेलं आहे दिलेलं आहे। त्यासाठी याने काय शासनाने यावरती कारवाई करावी, बँकेवरती करावी असं माझं म्हणणं आहे। पाडळी बुद्रुक येथील मधला माळ या परिसरामध्ये बिबट्याचे काल दुपारच्या सुमारास दर्शन झालंय। कुत्री भुंकत असल्यामुळे हा बिबट्या झाडावर जाऊन बसला होता। भैरवनाथ कळंत्रे व भरत कळंत्रे ह्या मेंढपाळ बांधवांना हा बिबट्या दिसलाय। त्यांनी तत्काळ सरपंच शिवाजी गायकवाड व वरंगे उपसरपंच राजेंद्र पाटील, भिकाजी पाटील यांच्याशी संपर्क साधला होता। त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला असता वन विभाग व वन्यजीव रक्षक दलाची टीम व छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला। बिबट्या पाहायला बघ्यांनी गर्दी केली होती। यावेळी बिबट्याच्या डरकाळीने नागरिकांची घाबरगुंडी उडाली। सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू आहे, त्यामुळे ऊस तोडणी मजुरांनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून काळजी घेणे आवश्यक आहे। आज सकाळी मोजे पाडळी बुद्रुक या कातरवाडा या भागातून वन विभागाला बिबट्या वन्यप्राण्याचे दर्शन झालेल्याचा कॉल आला। त्यानुसार मी व रेस्क्यू टीम यांना घेऊन आपण घटनास्थळी जाऊन कारवाई केली। त्यानुसार आपण बिबट्या या वन्यप्राण्याला पाडी बुद्रुक या वनक्षेत्राकडे हुसकावून लावण्यात आलेले आहे। तरी वन विभागामार्फत पाडी बुद्रुक या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे की लोकांनी शेतामध्ये जाताना एकटे न जाता सोबत कोणाला तरी घेऊन जावं, जाताना आवाज करत जावं, हातामध्ये काठी असावी। शिवसेनेची ताकद असणारी युवा पिढी हे या पक्षाचे भवितव्य आहे। युवा सेनेने कंबर कसून निवडणुकीच्या तयारीला लागण्याची ही वेळ असून संपूर्ण जिल्हा भगवा करण्याचा निर्धार करा असे आवाहन शिवसेना शिंदे गटाच्या पश्चिम महाराष्ट्र युवा संवाद मेळाव्यात कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केले। या संवाद मेळाव्यास कोल्हापूर येथून सुरुवात झाली। जिल्हा व कार्यकारिणीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। सरनाईक म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ही सक्षम होती। मधल्या कालावधीमध्ये काही लोकांच्या संगतीला लागून मूळ विचारसरणी दूर केली। ही चूक सुधारण्यासाठी वेगळे होण्यापासून पर्याय नव्हता। बाळासाहेबांच्या मूळ विचाराने चालणारी व आनंद दिघे यांचा आदर्श मानणारी ही सेना राज्यभरात जनतेसाठी काम करून आपली छाप पाडत आहे। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी युवकांना मार्गदर्शन केले। शिवसेना पक्षाचा मूळचा विचार हा समाजकारण असल्याचे सांगत प्रत्येकाच्या मदतीला उभे राहा असे सांगितले। युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी जिल्हाभरात वेगाने कामाला लागा असे आवाहन केले। यावेळी किरण साळी, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, रणजित जाधव, वीरेंद्र मंडलिक, प्रसाद चव्हाण, ॲडव्होकेट चेतन शिंदे, संदीप ढेरे, राकेश खोंद्रे, निशिकांत पाटील, अविनाश कामते, अभिजित कदम, विपुल भंडारी यांनी मनोगते व्यक्त केली।
कोल्हापूरकर कायम त्यांच्या अनोख्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाकडून जागर आंदोलन नुकतेच केले गेले होते. आज कोल्हापूरकरांनी प्रकाश शेंडगे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आज सकल मराठा समाजाच्या वतीने दसरा चौकात पैलवानाने लंगोटा घालून मुखवटाधारी शेंडगे यांना चितपट करण्याचे अनोखे आंदोलन केले. ओबीसीमध्ये आरक्षण हवे असेल तर मराठा समाजाने 10 वर्ष लंगोट्या लावून राहिले पाहिजे असे वक्तव्य प्रकाश शेंडगे यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने शनिवारी सकाळी दसरा चौकात समाजाच्या पैलवानाने लंगोटा घालून मुखवटाधारी शेंडगे यांना चितपट करण्याचे अनोखे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रकाश शेंडगे व मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भुजबळ शेंडगेंचे करायचे काय या घोषणेने परिसर दणाणून गेला. यावेळी वसंतराव मुळीक, विजय देवणे, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 40 वर्षापेक्षा जास्त काळ मराठा आरक्षणापासून वंचित राहिला. तो सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. आरक्षण आत्ता मिळण्याच्या टप्प्यावर आहे. शासनातल्याच काही लोकांनी या शेंडगेसारख्या भांडवलांना उचकावून बसवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत ओबीसी आणि मराठा एकत्रच आहेत. एकोपा आहे, भाऊ बंधाचा संबंध आहे. आणि हा प्रकाश शेंडगे आम्हाला काहीतरी उचकावून बसवतो. तो म्हणतो की मराठ्यांना कुणबी दाखला पाहिजे असेल तर 10 वर्ष तुम्ही लंगोटी घातली पाहिजे, तुम्ही हातात वस्त्रा घातला पाहिजे. अरे मराठ्यांचा अपमान करतोस, नाभिक समाजाचा अपमान करतोस. तुला हे कळत नाही की ओबीसी मराठा एक आहे. स्वतःच्या राजकीय पोळीकरता हे प्रकाश शेंडगे सध्या विस्थापित आहेत. त्यांना आमदारकी पाहिजे म्हणून ते कोणाची तरी तळवे चाटत आहेत. आणि हे तळवे चाटण्याच्या प्रकरणामध्ये ते मराठा समाजाच्या विरुद्ध बोलत आहेत. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. अरे दम्मक असेल तर कोल्हापुरात ये, पैलवान शड्डू ठोकून उभा आहे. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी. आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष सुरू आहे. सुरुवातीला शेवाळेंना शिंदे गटाचे वकील साखरेंनी सवाल विचारले. त्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत शेवाळ्यांची उलट तपासणी घेत आहेत. शिवसेना कार्यकारी बैठकीवरून शेवाळेंना सवाल विचारले जात आहे. या दरम्यान विधानसभा अध्यक्ष ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये सुनावणी दरम्यान नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. वारंवार तेच प्रश्न विचारून वेळ घालवू नका. ज्या प्रश्नांची उत्तरं मागे देण्यात आली आहेत तेच प्रश्न पुन्हा विचारू नका असं अध्यक्षांनी वकिलांना सांगितलं. आमदार अपात्र प्रकरणी सुनावणीत काय निर्णय लागतो याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलंय. पन्हाळा गडावरील हॉटेल व्हॅल्यू ग्रँडने बेकायदेशीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागेमध्ये अतिक्रमण केले होते. 28 तारखेला पन्हाळा तहसील व नगर परिषद यांनी संयुक्तपणे अतिक्रमण मोहीम राबवून जेसीबीच्या सहाय्याने थोड्या प्रमाणात अतिक्रमण काढून घेतले. पन्हाळ्यातील सिटी सर्वे नंबर 652च्या सरकारी मुलकीपट जमिनीवर 355 चौरस मीटर इतके क्षेत्र खाजगी हॉटेल मालकाने अतिक्रमण केले असून शासकीय मोजणी करून अतिक्रमण केले आहे हे सिद्ध झाले. ते काढण्यासाठी भारतीय दलित महासंघाने तहसीलदार यांना अनेक वेळा निवेदन देऊन प्रसंगी उपोषण करून पाठपुरावा केला होता. त्याप्रमाणे 28 नोव्हेंबर 2023 रोजी सदरची कारवाई झाली होती. झालेली कारवाई योग्य पद्धतीने झालेली नाही असा दावा भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष श्रीकांत कांबळे आप्पा यांनी केला आहे. हॉटेल व्हॅल्यू ग्रँडची संपूर्ण गेट व कंपाऊंड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागेत अजूनही तसेच आहे. ऐतिहासिक बुरुज देखील पन्हाळगडावरील या हॉटेल मालकांच्या ताब्यात आहे. त्यांनी त्या ठिकाणी खुर्च्या बाकडे ठेवून त्यांच्या ग्राहकांची बसण्याची सोय केली आहे. इतर पर्यटकांना आतमध्ये सोडले जात नाही. बेकायदेशीरपणे आजही पुरातत्व, महसूल व नगरपरिषदेच्या हद्दीत राजरोसपणे जागेचा गैरवापर सुरू आहे. शासन व प्रशासन जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत आहे. संबंधित प्रशासकीय अधिकारी पगार घेण्या इतपतच कामे करत आहेत. अतिक्रमित क्षेत्रामुळे ऐतिहासिक गडाच्या तटबंदीचे अस्तित्व नष्ट होऊ लागले आहे. हॉटेल मालक अतिक्रमित प्रॉपर्टी खाजगी प्रॉपर्टी समजून ऐतिहासिक बुरुज वापरत आहे. जर अतिक्रमण योग्य पद्धतीने काढले नाही तर भारतीय दलित महासंघ सोमवारपासून सोमेश्वर तलाव पन्हाळा या ठिकाणी जलसमाधी आंदोलन करणार अशा इशाऱ्याचे निवेदन तहसीलदार पन्हाळा यांना देण्यात आले आहे.
आणि विशेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलं आहे. ते अतिक्रमण काढण्यासाठी आणि शासनाने तात्काळ दखल घ्याव्यासाठी यासाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीने सोमवार दिनांक 11 रोजी जलसमाधी आंदोलन घेण्यात आले आहे. सदरच्या हॉटेल मालकाने या ठिकाणी येऊन बरेच वर्ष झाले प्रशासन हाताशी धरून या ठिकाणी राजरोसपणे अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणा जबाबदार इथले प्रशासकीय घटक असून जर एखाद्या सर्वसामान्य आर्थिक दुर्बल घटकाला थोडीशी जर चूक केली, थोडंसं अतिक्रमण केलं तात्काळ काढलं जातं. पण गेले 20-25 वर्षापूर्वी सदरचं अतिक्रमण असून त्या अतिक्रमणावर कुठल्याही कारवाई झालेली नाही. यामागचं गौण बंगाल काय आहे शासनाने आम्हाला सांगावं, लक्षात घ्या. सोमवार दिनांक जलसमाधी आंदोलन दिवशी शासनाने जर हे सदरची तात्काळ दखल घेऊन आंदोलन दखल घेऊन तात्काळ जर नाही काढलं तर हे प्रशासनाला खूप महाग पडणार आहे, लक्षात घ्या. आणि कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. शासनाने जी दखल घेऊन तात्काळ हे राहिलेला वन विभाग टेहणी बुरुजांनी ती शिवरायांच्या ज्या पवित्र भूमीचे जे अतिक्रमण आहे ते तात्काळ काढावं अशी आम्ही शासनाला भारतीय दलित महासंघाच्या वतीनं विनंती करता येईल, लक्षात घ्या. शाहूवाडी तालुक्यातील शितूर वारुण परिसरातील तळीचा वाडा येथील कुमारी सारिका बबन गावडे या शाळकरी मुलीवर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याने त्या मुलीच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना माजी आमदार सत्यजित पाटील सरवडकर यांनी दिलं आहे. शितूर वारुण परिसरातील तळीचा वाडा येथे 20 नोव्हेंबर रोजी अचानक गावामध्ये बिबट्याने प्रवेश करून कुमारी सारिका गावडे या शाळकरी मुलीवर हल्ला केल्याने ती मयत झाली. मयत सारिका गावडे हिच्या कुटुंबियांना शासनाकडून 25 लाख मदत मिळाली. ही मदत तुटपुंजी असून त्यांना 1 कोटी रुपयाची आर्थिक मदत मिळावी व कुटुंबियातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावे. तसेच चांदोली राष्ट्रीय उद्यानातील हिंस वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभागाला जंगलासभोवती संरक्षण करावे अशी मागणी माजी आमदार शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील व जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंग गायकवाड यांच्या उपस्थितीत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना देण्यात आलं. वन विभागाचे अधिकारी यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आपल्या मागण्यासाठी पाठपुरावा करतो असं आश्वासन शिष्टमंडळांना देण्यात आलं आहे. तसेच चांदोली अभयारण्य लगतच्या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून त्यांना पुनर्वसन संदर्भात लोकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असंही जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. या शिष्टमंडळात विजय खोत, दिलीप पाटील, हंबीराव पाटील, भीमराव पाटील, जालिंदर पाटील, बाळासाहेब पाटील, अरविंद पाटील, नामदेव ढवळे इत्यादी तालुक्यातील कार्यकर्ते हजर होते. शाहूवाडी तालुक्यामध्ये गेल्या वर्षभराच्या आतच बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 2 लहान मुली त्या मृत्युमुखी पडल्या होत्या आणि त्याच्या संदर्भात आम्ही 1 डिसेंबरला शाहूवाडी तालुक्यामध्ये आम्ही रास्ता रोको केला होता. त्या रास्ता रोकोच्या माध्यमातून आमच्या 4 प्रमुख मागण्या होत्या. एक तर या ठिकाणी भरपाईची रक्कम शासनानं जी 25 लाख जाहीर केलेली आहे ती अत्यंत तरतुंजी आहे. ती रक्कम तुम्ही 1 कोटी करावी शासनानं. दुसरी आमची मागणी होती त्या मृत्युमुखी पडलेल्या त्या मुलीच्या या समोरच्या घरातल्या किमान एकाला शासकीय नोकरी द्यावी. तिसरी आमची मागणी अशी होती संबंध आपल्या हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या भोवती पूर्णपणे एक सौर कुंपण करावं आणि त्यामध्ये करंट सोडण्याची व्यवस्था करावी जेणेकरून आतली जनावर जी आहेत बिबटे किंवा बाकी जनावरे यांचा बाहेर येण्याचा हा प्रवासाकडे थांबेल. आणि चौथी गोष्ट देखील मागणी केली होती की यामध्ये बऱ्याच लोकांची घरं या जंगलामध्ये आहेत, फक्त घर त्यांच्या मालकीचं आहे, तर घराचं अंगण आणि परडे हे सुद्धा सगळं फॉरेस्टमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना किमान अडचणीच्या काळामध्ये मुख्य रस्त्यावरून पोचायला तो रस्ता सरकारनं हा करून द्यावा. या वन खात्याच्या जमिनी ज्या आहेत त्या महसूल खात्याने आपल्या नावावर करून घ्याव्यात अशा आमची 4 प्रमुख मागण्या होत्या. अगदी त्या पद्धतीने आज सन्मान्य कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, वन्यजीवचे मुख्य वनसंरक्षक, आपल्या प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक या सगळ्यांची चांगली बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सगळे ग्रामस्थ होते, बाधित कुटुंबातील लोक या ठिकाणी उपस्थित होती आणि त्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या या सगळ्या 4 मागण्यावरती सखोल चर्चा केली आणि त्या माध्यमातून ह्या सगळ्या बैठकीचा इतिवृत्त हा वरती शासनाकडे पाठवायचं कबूल केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्याचा चांगल्या प्रकारे आम्ही पाठपुरावा करू अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. मला एवढं सांगायचं या ठिकाणी की आज ह्या बैठकीच्या माध्यमातून आज हा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे, पण शासनाने याच्यावरती तात्काळ हा निर्णय घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला जरूर आशा आहे या ठिकाणी जरी शासनाने ठिकाणी थोडंसं दुर्लक्ष केलं तरी आम्ही ह्याच्या पाठीमागं एक लोकांची चळवळ उभा करू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तो पुढच्या काळामध्ये
अशा प्रकारची घटना ही कुठल्याही जिल्ह्यात घडू नये अशा प्रकारची खबरदारी. सन 2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जगभर साजरे होत आहे. तृणधान्यांची ओळख शाळकरी मुलांना व्हावी या उद्देशाने प्रायव्हेट स्कूलमधील NCC विभागामार्फत विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये NCC कॅडेट श्रेया देशपांडे, संस्कृती कवाळे व श्रावणी लाटमे यांनी तृणधान्याचे महत्त्व आपल्या भाषणातून मुलांना पटकवून दिले. तसेच विविध प्रकारची तृणधान्य प्रत्यक्ष बाउलमध्ये ठेवून त्यांची ओळख मुलांना करून देण्यात आली. तृणधान्यांचे महत्त्व सांगणारी आकर्षक अशी पोस्टरही तयार करण्यात आली होती. त्याचबरोबर विविध तृणधान्यांचा वापर करून बनवलेले वेगवेगळे स्वादिष्ट चवदार रुचकर असे थालीपीठ, डोसा, कटलेट, आंबोळी, नाचणीचे लाडू, नाचणीचे आंबील हे पदार्थ मुलींनी आकर्षक अशी सजावट करून मांडले होते. या कार्यक्रमाचे संयोजन प्रायव्हेट हायस्कूलच्या 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन कोल्हापूरच्या NCC विभाग प्रमुख S माने व सर्व NCC मुली यांनी केले होते. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका VL डेळेकर, उपमुख्याध्यापक GS जांभळीकर, पर्यवेक्षक PM जोशी तसेच जिमखाना प्रमुख SR गानबावले यांचे मार्गदर्शन लाभले. कोल्हापुरातील पाचगाव परिसरात असणाऱ्या पोवार कॉलनीमध्ये आज सकाळी लागलेल्या आगीत गादी कारखाना जळून खाक झाला आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कारखान्यातील मशिनरी आणि साहित्य असा सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पोवार कॉलनीतील डॅडी ग्रुपजवळ प्लॉट नंबर 52 या ठिकाणी सत्तार आलाना खलिफा यांचं गादी तयार करण्याचा कारखाना आहे. शनिवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास आग लागली. थोड्याच वेळात या आगीने रौद्ररूप धारण केले. याची माहिती मिळताच टिंबर मार्केट अग्निशामक विभागाचे 2 बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जवानांनी ही आग आटोक्यात आणली. तत्पूर्वी या कारखान्यातील मशिनरी, कापूस आणि इतर साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडल्याने खलिफा यांचे सुमारे 2 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटने ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली आहे. कोल्हापूर व सांगली साखर उत्पादनाचा पट्टा असल्याने या ठिकाणी साखरेला रिकव्हरी जास्त असून येथील साखर देशात उच्च दर्जाची साखर म्हणून गणली जाते. सध्या परिस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात 7 आणि सांगली जिल्ह्यातील 6 अशा 13 साखर कारखान्यांच्या इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पातून गत साली 39 कोटी 37 लाख 19,000 लिटर इथेनॉलची निर्मिती झाली होती. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणास परवानगी असल्यामुळे उत्पादन झालेले सर्व इथेनॉल विक्री होत असून यामधून साखर कारखान्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे. इथेनॉल निर्मितीतून उत्पन्नाची आणि पैशाची हमी असल्याने जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला असताना आता केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्याने या निर्णयाविरोधात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटणार आहेत. मोदींना पहिल्यांदा त्याचं यजमानपद मिळालं तर ह्या सगळ्या 20 देशांना आणि आता मला वाटते साऊथ आफ्रिकेतला 21वा देश त्यांनी त्यात सहभागी केला ना त्यावेळेला त्यांना केनियाला का कोणाला वेट. तर ह्या सगळ्या देशांना मोदींनी आपली बाजू मांडली होती. सगळ्यांनी बायोफ्युएलचा वापर करायलाच पाहिजे आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी ते केले पाहिजे अशा आग्रही भूमिका मोदींनी खरं तर त्या कार्यक्रमामध्ये मांडली होती. आणि तशा प्रकारचे करार आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या 20 देशांच्या मध्ये म्हणजे बायोफ्युएलचा वापर वाढवून पर्यावरणाचं रक्षण करण्याबद्दलची कटिबद्धता जरी आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसलं तरी सगळ्यांनी स्वीकारायला पाहिजे अशी आग्रही भूमिका त्यांनी त्यात मांडायचा प्रयत्न केला होता. आणि असं असताना भारतात त्याच्या विरोधात हा निर्णय घेणं हे खरं तर सगळ्यात मोठं आश्चर्य किंवा कॉन्ट्राव्हर्शियल आज आपल्याला झालेलं दिसतं. जी सातत्यानं जी मागणी आहे ना साखर कारखानदारीची मागणी काय आहे, साखरेचे दर जर नियंत्रणात ठेवायचे असतील गरिबांच्यासाठी
जर तुम्हाला साखर स्वस्तात द्यायची असेल तर तुम्ही 80 कोटी लोकांना 5 वर्ष मोफत धान्य देणार म्हणता, त्यात तुम्ही साखरेचा समावेश करा. ऊस उत्पादक शेतकऱ्यानं स्वस्तात साखर देण्याची जबाबदारी घ्यावी अशी भूमिका सरकार का घेते? आणि सगळ्यात महत्वाची जी साखर उद्योगाची मागणी आहे की इंडस्ट्रीला लागणारी साखरेचा दर वेगळा करा. आणि ठीक आहे, गरीब लोकांसाठी थोडं सरकार मदत करेल, थोडं कारखाना करेल, म्हणजे कारखाना म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी करेल, पण निदान आईस्क्रीमसाठी लागणारी साखर, शीतपेयासाठी लागणारी साखर, मिठाईसाठी लागणारी साखर, आज या गरीब माणसाच्या नावाखाली त्यांना सुद्धा स्वस्तात साखर द्यायची. म्हणून ही एवढी सगळी मोठी धोरणं आपण बदलायची. हे कुठेतरी या निर्णयाच्या माध्यमातून चुकीचं घडताना दिसते. त्यामुळे साखरेच्या महागाईचा विचार करत असताना जर इंडस्ट्रीयल शुगरचा विचार वेगळा आपण करू शकतो तर हा निर्णय आपल्याला परत घेणं शक्य होईल. उद्या कदाचित साखर कमी पडली तर इंडस्ट्रीसाठी साखर जादा दरानं आंतरराष्ट्रीय देशातनं आयात करावी लागली तरी हरकत नाही. मिठाई करणाऱ्यासाठी ऊस उत्पादकांना सबसिडी द्यावी ही भूमिका मांडणं योग्य होणार नाही. आणि मोदींच्या G20 मध्ये मांडलेल्या आग्रही भूमिकेशी ते सुसंगत होईल. त्यामुळं या अशा दृष्टीने ह्या विषयाचा विचार केला जावा. आम्हालाही कळते की अन्न सुरक्षा ही महत्वाची ऊर्जा सुरक्षिततेपेक्षा सगळीकडे हा संघर्ष भविष्यात होणार आहे. एनर्जी सिक्युरिटी का फूड सिक्युरिटी. हिवाळी अधिवेशन सुरू झालं. अधिवेशनाच्या त्या दिवशी विधिमंडळात नवाब मलिक हे अजित पवार गटाच्या बाजूला बसले. यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं. आधी देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर आरोप केले. तेच मलिक आता सरकारमध्ये सामील होणार का असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला. या सगळ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहिलं. तुमच्या पक्षात कोणाला घ्यायचं हा तुमचा अधिकार आहे, पण मलिकांवर गंभीर आरोप आहेत. असं असताना त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य नाही असं देवेंद्र फडणवीस त्या पत्रात म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या या पत्रावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाष्य केलं. अरे बापरे, सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्रजी यांनी दिली. महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला हे माहीतच नव्हतं. त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ईडी फेम भावना गवळी, सरनाईक, मुलुंडचे पोपटलाट यांना मानाचे स्थान आहे. यांचा देश हा असा आहे. हल्ला फक्त मलिक यांच्यावरच, बाकी यांच्या मांडीवर पिते दूट डोळे मिटून जात मांजराची असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहे. 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्याती बंदी राहणार असल्याचे परिपत्रक सरकारकडून काढण्यात आले असून यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. बीड, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात याचे सर्वाधिक परिणाम जाणवत असून शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर काही ठिकाणी कांद्याचा लिलाव देखील बंद पाडण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा प्रश्न अधिकच तापताना पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर कांद्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. बीडच्या कडा येथील मराठवाड्यात सर्वात मोठे असलेल्या कांदा बाजारपेठेत कांद्याला 25 रुपये एवढा भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कांद्याची निर्यात सुरू असताना कांद्याला 50 रुपयांचा भाव मिळत होता. मात्र आता कांद्याची निर्यात अचानक रद्द केल्याने कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. एकेरी 50,000 रुपये खर्च करून बाजारात विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्याने केलेला खर्च देखील शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या काही आमदारांनी त्यांच्या गटाच्या मंत्र्यांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. मंत्र्यांना वारंवार सांगूनही कामं होत नसल्याच्या तक्रारी आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या आहेत. त्यामुळे आमदारांची मर्जी आणि पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी मुख्यमंत्री पुन्हा ॲक्शन मोडवर येणार का, की मुख्यमंत्री मंत्र्यांना पाठीशी घालणार असा सवाल उपस्थित झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील नाराजी अनेकदा समोर आली आहे. मात्र पहिल्यांदाच शिंदे गटातील 15 ते 20 आमदारांनी 2 ते 3 मंत्र्यांची तक्रार केली आहे. आमदारांनी 6 महिन्यांचा लेखाजोखा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे. या अगोदर देखील आमदार नाराज असल्याची चर्चा अनेक वेळा समोर आल्या होत्या. कोणत्या 2 ते 3 मंत्र्यांवर आमदार नाराज झाले आहेत त्या आमदारांची नावे अद्याप समोर आलेली नाही.
राजकारण असो की समाजकारण, कोणाच्या पाठीवर मारावं पण पोटावर मारू नये असं म्हटलं जातं. पण सध्या अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये पोटसूड रंगल्याचे पाहायला मिळाले. आधी अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वाढलेल्या पोटावरून टीका केली, तर जितेंद्र आव्हाड यांनीही एक फोटो ट्विट करून प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील टीका आता वाढलेल्या ढेरीवर येऊन पोचलेली आहे. एकाच पक्षात दोन गट पडल्यानंतर दोघांकडून वार पलटवार होत आहेत. मात्र आता एकमेकांची पोटं कशी सुटली आहेत यावरून टीका होत आहे. याची सुरुवात केली अजित पवार यांनी. नवी मुंबईतील नेरूळमध्ये शरद पवार यांची सभा झाली. यावेळी जितेंद्र आव्हाड त्यांच्या बाजूला होते. त्याच फोटोवरून नाव घेता अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. ही व्हायरल घटना सर्वत्र पसरलेली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ए.बी. डिव्हिलियर्स हा दिग्गज खेळाडू जेव्हा मैदानावर असायचा तेव्हा गोलंदाजांना घाम फोडायचा. 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास त्याने सुरुवात केली. डिव्हिलियर्सने 114 कसोटी, 228 एकदिवसीय आणि 78 T20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने एकूण 20,014 धावा केल्या आहेत. इंडियन प्रीमियर लीग IPLमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू RCBसाठी खेळायचा. डिव्हिलियर्स मिस्टर 360 म्हणून ओळखला जातो, पण त्याने 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि 2021 मध्ये त्याने IPLमधून निवृत्ती घेतली. विस्डेन क्रिकेटशी नुकत्याच झालेल्या संभाषणात डिव्हिलियर्सने डोळ्याच्या दुखापतीने त्याची कारकीर्द कशी संपली हे उघड केलंय. या दुखापतीमुळे त्याच्या दृष्टीवर परिणाम झाला. त्याने सांगितले की त्याच्या मुलाने त्याच्या डोळ्यावर चुकून लाथ मारली होती, त्यामुळे त्याला पाहण्यास त्रास होऊ लागला. दिसायला त्रास होत असताना तो 2 वर्ष क्रिकेट खेळला, पण डोळ्यावर उपचार केल्यानंतर मैदानात उतरू शकला नाही. डिव्हिलियर्स म्हणाला की माझ्या मुलाने चुकून माझ्या डोळ्यात लाथ मारली. यानंतर माझ्या उजव्या डोळ्यातील दृष्टी कमी होऊ लागली. माझी शस्त्रक्रिया झाल्यावर डॉक्टरांनी मला विचारले की तू असे क्रिकेट कसे खेळतोस. माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या 2 वर्षात सुदैवाने माझा डावा डोळा चांगला काम करत होता. एबीडी म्हणाला की मला अनेकदा प्रश्न पडतो की माझ्या करिअरचा शेवट असू शकतो का. IPL किंवा कोणतीही सिरीज मला खेळायची नव्हती, पण मला 2018 मध्ये गोष्टीमधून ब्रेक घ्यावा लागला. कसोटी क्रिकेटमध्ये मी भारत आणि ऑस्ट्रेलिया हरवण्याचा प्रयत्न करून नंतर निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. मला माझ्यावर कोणताही स्पॉटलाईट नको होता, पण माझा वेळ खूप छान होता. खूप खूप धन्यवाद. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. शिवसेनेची ताकद असणारी युवा पिढी हे या पक्षाचे भवितव्य आहे. युवा सेनेने कंबर कसून निवडणुकीच्या तयारीला लागण्याची ही वेळ असून संपूर्ण जिल्हा भगवा करण्याचा निर्धार करा, असे आवाहन शिवसेना शिंदे गटाच्या पश्चिम महाराष्ट्र युवा संवाद मेळाव्यात कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केले. या संवाद मेळाव्यास कोल्हापूर येथून सुरुवात झाली. जिल्हा व कार्यकारिणीच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सरनाईक म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ही सक्षम होती. मधल्या कालावधीमध्ये काही लोकांच्या संगतीला लागून मूळ विचारसरणी दूर केली. ही चूक सुधारण्यासाठी वेगळे होण्यापासून पर्याय नव्हता. बाळासाहेबांच्या मूळ विचाराने चालणारी व आनंद दिघे यांचा आदर्श मानणारी ही सेना राज्यभरात जनतेसाठी काम करून आपली छाप पाडत आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी युवकांना मार्गदर्शन केले. शिवसेना पक्षाचा मूळचा विचार हा समाजकारण असल्याचे सांगत प्रत्येकाच्या मदतीला उभे राहा, असे सांगितले. युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर यांनी जिल्हाभरात वेगाने कामाला लागा, असे आवाहन केले. यावेळी किरण साळी, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, रणजित जाधव, वीरेंद्र मंडलिक, प्रसाद चव्हाण, ॲडव्होकेट चेतन शिंदे, संदीप ढेरे, राकेश खोंद्रे, निशिकांत पाटील, अविनाश कामते, अभिजित कदम, विपुल भंडारी यांनी मनोगते व्यक्त केली.